जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या विराट अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले, आपले माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर, सन्माननीय आमदार रमेश अप्पा कराड, अभिमन्यूजी पवार, आपल्या लातूरच्या या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, संजयजी कोडगे, जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील, शहर अध्यक्ष अजितजी कवेकर, सुनीलजी गायकवाड, सुधाकरजी श्रृंगारे, ज्यांनी आपल्याला समर्थन दिलं ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप भाऊ कवाडे, पाशाजी पटेल, शिवाजीराव कव्हेकर, बबरूवान खांदारे, गोविंद अण्णा केंद्रे, त्र्यंबकजी भिसे, अरविंद पाटील निलंगेकर, दिलीपजी देशमुख, गणेशराव हाके, राहुलजी केंद्रे, शैलेश भाऊ लाहोटी, अमोल निवदे, गुरुनाथ मगे, देवीदास काळे, शैलेश गोजमगुंडे, संजय हलगरकर, स्वातीताई हुंडे, त्याचप्रमाणे शोभाताई अकनगिरे, स्वप्नील वंते, संजय गिर, निखिल गायकवाड, राहुल भुतळा, निर्मलाताई कांबळे, सुरेश जाधव, काकासाहेब चौगुले, रोहित पाटील, गोपाळ वांगे, सचिन सुरवसे, मंचावर उपस्थित आपले सर्व मान्यवर, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले लातूर महानगरपालिकेकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आपले सर्व उमेदवार, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पहिल्यांदा तर मी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्तेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि आई गंजगोलाई माता भवानी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। खरं म्हणजे लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं। आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला। चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला, राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरळ दिसतात। त्याचप्रमाणे